मित्रांनो, भाजप इतक्या आक्रमकपणे 2/3 जागेंच्या मागे का लागली आहे हा विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण इथे फक्त विषय सरकार चालवण्याचा नाहीये, तर पुढील 10-15 वर्षाचं राजकारण ठरवणारा हा विषय आहे। आता साधा बहुमत सरकार चालवण्यासाठी पुरेस आहे, मग एवढी धडपड कशासाठी, एवढी घाई कशासाठी, एवढे पक्षफोड कशासाठी? याचं उत्तर आहे भाजपच्या अजेंड्यामध्ये। आता भाजपच्या अजेंड्यावर 3 विषय आहेत। एक म्हणजे एक देश एक निवडणूक, दुसरा म्हणजे समान नागरी कायदा आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना। आता संसदेमध्ये जर हे विषय जर पुढे घेऊन जायचे असतील तर संसदेत ताकद लागते, बहुमत लागतं आणि भाजप सरकार फक्त सरकार चालवत नाहीये, तर उद्याची संसद, उद्याची आणि परवाची संसद याचं चित्र रंगवताना दिसते। आता सर्वात महत्त्वाचा विषय मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे। 2026 नंतर लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची नव्याने विभागणी होऊ शकते आणि याचा फायदा हिंदी पट्ट्याला होऊ शकतो। याची भीती दक्षिणेतील अनेक राज्यांना आहे, कारण दक्षिणेतील अनेक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्याचेच भोग त्यांना भोगावे लागतात। म्हणजे चांगलं काम करणाऱ्याच्या माथी वाईट होताना दिसतंय आणि लोकसंख्या जिथे जास्त वाढली त्या ठिकाणी जागा वाढण्याची शक्यता आहे आणि जर तिथे जागा वाढल्या तर भाजपच्या गळ्यामध्ये सत्तेचा अमरपट्टा बसून जाईल, याची भीती अनेक दक्षिणेतील राज्यांना दिसतोय। आता हे असंच झालेलं आहे की वर्षभर ज्याने अभ्यास केलाय त्याला बक्षीस नाही आणि वर्षभर टवाळखोर करणाऱ्या विद्यार्थ्याला अनेक बक्षिसांची उधळण त्याच्यावर केलेली दिसते। मग अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत ते पुढच्या वेळेला अभ्यास करतीलच कशाला, बरोबर की नाही? आता याच कारणामुळे दक्षिणेतील किंवा दक्षिण भारतातील अनेक पक्ष या विषयाकडे संशयाने बघताना दिसत आहेत। आता त्यांचा आरोप आहे की फक्त मतदारसंघ पुनर्रचनेचा हा विषय नाहीये, तर भविष्यातील सत्तेची पुनर्रचना आहे। कारण हिंदी पट्ट्यातील जागा वाढल्या तर त्या जागांवर भाजपचे वर्चस्व कायम राहील, तर राष्ट्रीय राजकारणामध्ये भाजपला दीर्घकालीन फायदा सुद्धा होईल। विरोधक तर इथपर्यंत आरोप करतात की भाजपला फक्त सत्ता नकोय, तर सत्तेचा अमरपट्टा त्यांच्या गळ्यात बांधून ठेवायचा आहे आणि म्हणूनच फक्त भाजप स्वतःचे खासदार जपण्यावर भर देत नाहीये, तर विरोधकांचे खासदार आपल्या बाजूने ओढण्याचा किंवा आपल्या बाजूने वळवण्याचा नेहमी प्रयत्न करताना दिसत आहेत। कोणत्या पक्षामध्ये नाराजी कुठे आहे, कुठे फूट पडू शकते, कुठे नवीन समीकरण बनू शकते, याच्यावर भाजप सध्या लक्ष ठेवून आहे। आता गंमत अशी आहे की विरोधक अजूनही निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहेत आणि भाजप निवडणुकीनंतर बहुमत कसं मिळवायचं याची तयारी करतोय। म्हणजे एकीकडे जनता मतपेटीतून मत टाकत आहे, दुसरीकडे दिल्लीत आकडेमोडीची नवीन गोळाबेरीज होताना दिसते आणि पक्ष फोडून स्वतःचं बहुमत कसं वाढवता येईल याच्याकडे लक्ष देते। मतदारांनी त्यांचं मत सरळ सरळ त्यांच्या मताचा अपमान होताना ते पाहतायत स्वतःच्या डोळ्याने। तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा।